दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. श्रावण महिन्यात अनेक प्रकारचे देवांची कार्य केली जातात. त्यामुळे आषाढ महिन्याच्या अमावस्येला दिव्यांची साफसफाई करून त्यांना घासून पुसून त्यांची पूजा केली जाते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कीर्ती आणि आपण पाहत आहात नंबर 1 GK197. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभं करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं, म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा, या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. दीपपूजा पुढीलप्रमाणे करावी. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवशी लवकर उठून स्नान करून रोजची देवपूजा करावी. त्याबरोबरच घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावे. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी. फुलांची आरास करावी. सर्व दिवे प्रज्वलित करावेत. हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून मनोभावे पूजा अर्चा करावी. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी सुद्धा दिव्याची पूजा करावी. कणकेचे, उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा. या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी. दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस तेज उत्तमम गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव. अर्थात, हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यानंतर संपूर्ण चातुर्मास या पुस्तकातील दिव्यांची कहाणी वाचावी. घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याची दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी. या दिवसाचे महत्त्व. दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. या दिवशी पितरांना तर्पण देता येते. पुरणाचा नैवेद्य दाखवल्यास पितृ प्रसन्न होतात असं मानलं जातं. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात, पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असेही मानले जाते. या दिवशी झाडं लावून ग्रहदोष शांत होतो असंही सांगितलं जातं. या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावलं जातं. या दिवशी गंगास्नान आणि देणगी देण्यालाही फार महत्त्व आहे. या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात. अशाच आमच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. पुन्हा भेटू नवीन भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.